औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार. आता औद्योगिक बेरोजगारीमध्ये म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते किंवा कुठे कुठे निर्माण होते, कशी निर्माण होते, केव्हा निर्माण होते, याबाबतची चर्चा करत असताना औद्योगिक क्षेत्रामध्ये पहिली बेकारी जी निर्माण होते ही तांत्रिक बेरोजगारी. तंत्रज्ञानातील बदलामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात केला जातो प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीवरून विस्थापित होतात, तेव्हा ही बेकारी दिसून येते. म्हणजे तंत्रज्ञानातील बदलामुळे देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जेव्हा तंत्रज्ञान बदलतं आणि तेव्हा जी बेरोजगारी निर्माण होते त्याला तांत्रिक बेकारी असं म्हटलं जातं. आता आधुनिक कालावधीमध्ये जो अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत चाललेला आहे, या बदलाचा जर आपण विचार केला, जिथे कामगारांची गरज आहे त्या कामगाराच्या ऐवजी तिथे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. आता उदाहरणार्थ घ्या, रस्ते बनवण्यासाठी मानवाच्या ऐवजी JCB आणि डंपरचा वापर केला जातो आहे. म्हणजेच खडी अंतरणे असेल, कुठल्याही प्रकारचं रस्ता तयार करण्यासाठी, माल वाहून आणण्यासाठी जे मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज लागायची तिथे आता JCBच्या साहाय्याने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीच्या साहाय्याने काम करून घेतलं जातं आणि त्यामुळं इथे तंत्रज्ञान वापरलं गेलं आणि त्यामुळं जे लोकांच्या हातचं काम आहे, लोकांद्वारे केलं जायचं, ते आता मशिनरी करायला लागली आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला, या लोकांना कामाविना बसून राहावं लागायला लागलं आणि त्यामुळं त्या लोकांना बेरोजगार, काम करण्याची इच्छा असूनही त्या तंत्रज्ञानामुळं त्यांना काम मिळत नाही, परिणामी बेरोजगारीचं जीवन त्यांना जगावं लागतं. त्याचबरोबर संगणकाचा वापर असेल, आता जिथे वेगवेगळ्या प्रकारचे जे मजकूर टाईपरायटिंगच्या साहाय्याने, टाईपरायटरच्या मदतीने पूर्वी टाईप केले जायचे किंवा हाताने लिहिले जायचे, आता त्याची जागा संगणकाने घेतलेली आहे. प्रत्येक काम संगणकाच्या साहाय्याने केलं जात आहे. म्हणजे एक संगणक 10 माणसाचं काम करतो आहे. मग त्या एका संगणकावर 10 पैकी एकालाच काम मिळतो, बाकीचे 9 जण बेकार राहतात. त्यांना तशा प्रकारचं काम करण्याची इच्छा असूनही त्या 10 जणांमधून केवळ एकाला जणाला काम दिलं जातं आणि बाकीचे 9 कामगार जे आहेत ते बेरोजगार राहतात. पूर्वी ते हे सगळे 10 मिळून काम करायचे, पण आता त्या 10 जणांचं काम करण्यासाठी संगणकाचा वापर करण्यात येऊ लागला आणि त्यामुळं 9 जणांना कामाविना घरी बसून राहावं लागतंय. हा तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळं निर्माण होणारी बेकारी, ज्याला आपण तांत्रिक बेकारी असं म्हणू. त्यानंतरचा औद्योगिक बेरोजगारीचा दुसरा प्रकार जो आहे संघर्षजन्य बेरोजगारी. आता ही संघर्षजन्य बेरोजगारी केव्हा निर्माण होते, उद्योगामधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजेच त्याला संघर्षजन्य बेरोजगारी असे म्हणतात. आता उद्योगामध्ये ही संघर्षजन्य बेरोजगारी केव्हा निर्माण होते, जेव्हा या उद्योगामध्ये यांत्रिक बिघाड होतात, या उद्योगाला लागणारी वीज जी आहे ती कमी पडते, वीज टंचाई निर्माण होते, या उद्योगाला लागणारा कच्चा माल हा मुबलक प्रमाणात मिळत नसेल, त्याचबरोबर कामगारांचे संप इत्यादी कारणामुळं जेव्हा हे उद्योग मध्ये या ठिकाणी बंद पडतात आणि त्यामुळं
अशा परिस्थितीमध्ये हे उद्योग बंद करावे लागतात आणि बंद केल्यामुळं या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना काही कालावधीसाठी घरी बसावं लागतं आणि त्यावेळेला घरी बसण्याऐवजी इतरत्र कामाचा जेव्हा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा त्याला संघर्षजन्य बेरोजगारी असे म्हणतात. आता बघा, उद्योगामधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी. इथे यांत्रिक बिघाड, जेव्हा कारखान्यामध्ये यांत्रिक बिघाड होतात मग अशा वेळेला मग महिने, 2 महिने, 15 दिवस असा कालावधी तो बिघाड दुरुस्त होईपर्यंत यांना कामाविना बसावं लागतं. मग हे लोक काय करणार, ही महिनाभर 2 महिना ही मशिनरी काही दुरुस्त होणार नाही किंवा हा कारखाना काही चालू होणार नाही. मग अशा वेळेला आपण कामाविना बसण्याऐवजी इतरत्र काम शोधू. मग संघर्ष सुरू होतो काम शोधण्याचा. त्याचबरोबर वीज टंचाई. आता कारखान्याला लागणारी वीज जर 24 तास चालत असेल तर कारखाना 24 तास चालेल. त्यापैकी 4-8 तास कारखान्याला वीज प्राप्त होते आणि बाकीचा कालावधी वीज उपलब्ध होत नाही आहे. मग अशा वेळेला उद्योग संस्थांमध्ये पूर्ण क्षमतेने वस्तू आणि सेवांची जी निर्मिती व्हायला पाहिजे ती निर्मिती होत नाही आहे. परिणामी ऑर्डर जी आहे ती पूर्ण करता येऊ शकत नाही. ऑर्डर पूर्ण नाही म्हणजेच पुढील ऑर्डर मिळत नाही आणि त्यामुळं काही कालावधीनंतर हे कारखाने बंद करावे लागतात आणि कारखाने बंद झाले त्या कारखान्यातील कामगारांचं पण काम गेलं. त्यामुळे ही बेरोजगारी निर्माण झाली. त्यानंतर कच्च्या मालाचा अभाव. जो रॉ मटेरियल आहे, ज्या कोणत्याही वस्तूची निर्मिती करणारा तो कारखाना आहे, त्या कारखान्याला जो कच्चा माल लागणार आहे तो कच्चा माल जर मुबलक मिळत नसेल तर कच्च्या माला अभावी हे कारखाने बंद पडतात आणि बंद पडल्यामुळं त्यातील कामगारांच्या हातचं काम निघून जातं आणि अशा पद्धतीनं ही संघर्षजन्य बेरोजगारी निर्माण होते. कामगारांचे संपसुद्धा याला कारणीभूत होतात. वेगवेगळ्या आपल्या मागण्यासाठी या कारखान्यातील कामगार जे आहे ते संप करतात आणि त्या संपामुळं नाईलाजास्तव काही वेळेला त्या कामगारांच्या मागण्या जर त्या कारखान्याच्या मालकाला पूर्ण करता येत नसेल तर तो शेवटी काय निर्णय घेतो, हा कारखाना बंद. जोपर्यंत तुम्हाला या अटी मान्य होत नाही तोपर्यंत हा कारखाना बंद राहील. मग अशा वेळेला कारखान्याच्या हातचं काम निघून जातं. आता आपण गेल्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण एस टी महामंडळ पाहिला असेल. एस टी महामंडळातील कामगारांच्या मागण्या होत्या, त्या मागण्या त्यांच्या मनासारख्या मान्य झाल्या नाही. शेवटी सरकारला त्यांच्या मागण्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण करता आल्या नाही. काही मागण्या पूर्ण करता आल्या आणि काही करता आल्या नाही आणि त्या पूर्ण करण्यात आलेल्या मागण्या कामगारांना मान्य नव्हत्या आणि अशा पद्धतीनं हा संप वाढत गेला. शेवटी सरकारने या कामगारावर निलंबनाची कारवाई केली. आता सध्याच्या कालावधीमध्ये काही कामगार कामावर आले, त्यांना नोकरी मिळाली. काही कामगार कामावर नाही आले, ते तसेच आहेत. पर्यायानं सरकार काय करते आहे, त्यांच्या जागी पोलीस कॉन्स्टेबलना एस टी चालवण्यास परवानगी दिलेली आहे आणि त्याचबरोबर चालक वाहकाची भरतीसुद्धा नवीन सुरू केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ जे पूर्वी परमनंट कामावर होते त्या लोकांच्या हातचं काम गेलं, त्यांच्या ठिकाणी नवीन नेमणूक झाली. मग अशा स्थितीमध्ये काय करणार, मग पूर्वीचे जे आहेत ते बेरोजगार होणार. मग ते काय करणार, पोट न भरता तर जीवन जगू शकत नाही आहे. मग अशा वेळेला त्यांना इतरत्र काम कधीतरी शोधावे लागेल, अर्थात त्यांना कामासाठी संघर्ष करावा लागेल. आणि अशा पद्धतीनं जेव्हा औद्योगिक क्षेत्रामध्ये काही कारणामुळं जेव्हा उद्योग क्षेत्रे बंद पडतात, त्यांच्या हातातलं काम जातं आणि तो बंद पडलेला उद्योग जो आहे त्यामुळं इतरत्र जेव्हा काम शोधावं लागतं तेव्हा त्यांना संघर्ष करावा जो लागतो, त्यावेळेला त्याला संघर्षजन्य बेरोजगारी असं म्हणता येईल. त्यानंतर तिसरा प्रकार आहे औद्योगिक बेरोजगारीचा, चक्रीय बेरोजगारी.
व्यापार चक्रातील तेजी मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच तेजी आणि मंदी असते असं नाही आहे. तर तेजीच्या कालावधीमध्ये सर्व प्रकारची अर्थव्यवस्था ही सुरळीत चालते, तर मात्र मंदीच्या कालावधीमध्ये मात्र अर्थव्यवस्था ही थोडीशी संथ गतीने चालते. बऱ्याच लोकांचं अशा कालावधीमध्ये काम जातं, नोकऱ्या जातात आणि त्याचा परिणाम कामगारांच्या हातचं काम निघून जातं, नोकरी जाते. तुम्ही आता लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाहिला असाल, अनेक उद्योगधंदे, सर्वच्या सर्व उद्योगधंदे सरकारने बंद करायला लावले. कोणताही कामगार कंपनीमध्ये काम करणार नाही आणि त्याचा परिणाम काय झाला नंतरच्या कालावधीमध्ये, जेव्हा लॉकडाऊन संपलं, पुन्हा उद्योग चालू करायला लागले. मात्र या कालावधीमध्ये उद्योग क्षेत्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्या कालावधीमध्ये सगळे उद्योग मंदावले. त्यांच्या वस्तूंची मागणी जी आहे कमी झाली, पुरवठा कमी झाला आणि त्याचा परिणाम त्यांनी काही प्रमाणात कामगारांना काढून टाकले. कामगारांना त्या कालावधीमध्ये घरी बसावं लागलं, कारण जेवढं उत्पादन होतं तेवढं सर्व विक्री झालं तर तेवढा फायदा कंपन्यांना मिळतो. परंतु जेव्हा कंपन्यांना तोटा होतो, अशा वेळेला तोटा सहन करण्याच्या ऐवजी त्याचा परिणाम या कंपन्या कामगारांना कामावरून काढून टाकतात आणि त्याचा परिणाम या कामगारांना बेरोजगारीचं जीवन जगावं लागतं. आणि म्हणून मंदीच्या कालावधीमध्ये प्रभावी मागणी घटते, त्यामुळं उत्पादकांचा नफा घटतो, त्याचा परिणाम किमतीमध्ये घट होते, त्याचा परिणाम गुंतवणूक व उत्पादनामध्ये घट होऊन परिणामी रोजगारात घट केली जाते आणि अशा वेळेला या चक्रीय बेरोजगारीचा सामना कामगारांना करावा लागतो. त्यानंतर शेवटचा प्रकार जो आहे संरचनात्मक बेरोजगारी. देशाच्या आर्थिक संरचनेमध्ये काही लक्षणीय बदलामुळे ही बेरोजगारी निर्माण होते. हे बदल उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात. अर्थव्यवस्थेतील मूलभूत बदल, सरकारी धोरणामध्ये झालेले बदल, भांडवलाचा तुटवडा, उद्योगाचे एका क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर, अशा वेगवेगळ्या कारणामुळं अशी संरचनात्मक बेरोजगारी दिसून येते. देशामध्ये आर्थिक विकास घडवून आणत असताना सरकारकडून वेगवेगळ्या ध्येय धोरणामध्ये बदल घडवून आणले जातात. त्याचबरोबर भांडवल जो आहे, ज्याला यंत्रसामग्री असं म्हटलं जातं, किंवा कारखान्याची इमारत, जागा असेल, यालासुद्धा भांडवल म्हटलं जातं. तर याचासुद्धा तुटवडा निर्माण होत असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांना काम मिळत नाही आहे. त्याचबरोबर उद्योगाचं एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे झालेलं स्थलांतर जे आहे, म्हणजेच जागा बदलणे. मग पूर्वी मुंबईला चालू असलेला उद्योग नंतर तो रायगडमध्ये आला, तर मग अशा वेळेला सुद्धा मुंबईमध्ये चालू असलेला उद्योग जेव्हा तो तिथं बंद करून जेव्हा रायगडमध्ये आणला जातो, तेव्हा मुंबईमधील काम करणारी मंडळी सगळीच्या सगळी ती रायगडमध्ये येईल असं नाही आहे. मग रायगडमधील लोकांना काम मिळेल, काही लोक मुंबईमधील पण येतील, पण जे सर्वच्या सर्व येत नाही आहेत, काही येतात आणि काही येत नाही आहेत. जे न आलेले लोक आहेत त्यांच्या हाताला काम जातं, कारण एवढ्या लांब त्यांना येऊन त्यांना कंपनीमध्ये काम करणं शक्य होत नाही. आणि अशा वेळेला त्यांना या उद्योगाचं ठिकाण बदलल्यामुळं त्यांना त्यांच्या हातचं काम जातं. अशा वेळेला ती संरचनात्मक बेकारी म्हणून दिसून येते. अशा पद्धतीनं इतर उदाहरणं जर सांगायची झाली, घोडागाडीची जागा आता ऑटो रिक्षाने घेतली, संगणकामुळे टंकलेखक बेरोजगार झाले. म्हणजेच उद्योग क्षेत्रामध्ये जो बदल झाला, हा बदल झाल्यामुळं जेव्हा या बेरोजगारीची निर्मिती होते तेव्हा त्याला संरचनात्मक बेरोजगारी असं म्हटलं गेलं.
किंवा बेरोजगारी म्हणता येईल. घोडागाडीची जागा ऑटो रिक्षाने घेतली. संगणकामुळं टंकलेखक म्हणजेच टाईप रायटिंग जे आहे, या टाईप रायटिंगचं काम गेलं, म्हणजे हे टाईप रायटरसुद्धा बेरोजगार झाले. मग अशा पद्धतीने या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा झालेल्या औद्योगिक क्षेत्रातील बदलामुळं जेव्हा म्हणजेच शहरी भागामध्ये हे उद्योग क्षेत्रामध्ये जे होणारे बदल आहेत, या बदलामुळं ही चक्रीय बेकारी, तांत्रिक बेकारी, संरचनात्मक बेकारी आणि संघर्षजन्य बेकारी ही दिसून येते. अशा पद्धतीनं या औद्योगिक बेरोजगारीचं स्पष्टीकरण आपल्याला करता येईल. आता बेरोजगारीची जी कारणं आहेत, ही कारणं पुढील भागामध्ये स्पष्ट करता येतील.